अधिकारी या गटाचे बीडमधील अधिकाऱ्यांच्या विषयी अशी शंका उपस्थित केली जाते दोन्ही बाजूने. अधिकाऱ्यांनी नेमकं काम कसं करायचं आणि ही सगळी परिस्थिती बदलण्यासाठी तुम्ही काही वेगळे सूचना करणार का प्रशासनाला? आता हे व्हायरल खूप झाले. आता मी पण व्हायरल झाले माझ्याही वेळेच्या यादी. मी पण सांगते माझ्या वेळी कोण कोण आहे. मी माझ्या लोकसभेच्या प्रचारात सांगायचे. कधी मला तर वाटत नाही की मी अधिकारी घेताना त्याचा CR शिवाय काय पाहिलेलं आहे. तो कसा दिसतो, त्याची उंची किती, त्याचं वजन किती, त्याच्या घरी कोण आहे हे माझा प्रश्न नाही. त्याचा CR कसा आहे, तो कुठल्या क्षेत्रात चांगलं काम केलं आहे का हे बघूनच घ्यायला पाहिजे. त्या अधिकाऱ्यांनी पण तेवढंच काम केलं पाहिजे. उलट अधिकाऱ्यांनी राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवूनच काम केलं पाहिजे. त्यांच्यासाठी सरकारचं योजना करणं एवढाच त्यांचं काम पाहिजे आणि त्यांनी तेच केलं पाहिजे. आरोप प्रत्यारोपाचं त्यांनी जास्त मनावर परिणाम करून घेऊ नये. ते होत असेल नक्कीच, पण करू नये, कारण त्यांचं काम हे फारच चौकटीत आहे. खंडणी जर मागितली इकडे कोणी विकास कामं करताना तर त्याला मोक्का लावणार असं अजित पवार म्हणाले. मग चांगली गोष्ट आहे, त्याचं स्वागत आहे. 2 गट झाले, बाचाबाची काही पाहायला मिळालं असं बजरंग सोनवणे. आता तुम्ही बाहेर राहून असलं काही बोलणार तुम्ही खासदार यांनीच सांगितलं. तेच उत्तर देऊ शकतो. काही मात्र 5 वर्ष तुम्ही पालकमंत्री असताना बीड त्या कालावधीमध्ये शांत होतं, बहुतांश लोकांनी देखील मान्य केलं. आता मधल्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये असं काय बदललं आणि आता ते बदललेलं व्यवस्थित व्हायला पाहिजे असं काय वाटतं तुम्हाला? तुम्हीच सांगा काय बदललं तुमच्या आणि व्यवस्थित कसं करायचं मी करते, पण काय बदललं तुम्ही सांगा. मी नव्हते बदललं का? हे पहा, एक स्त्री जेव्हा राजकारण करते तेव्हा ती नुसतं वेगळ्या पद्धतीने करते. त्यातल्या त्यात मला तरी तसं वाटतं की माझ्या या मातीत जन्म झालाय. इथे मी नुसते भौतिक विकास करून जमणार नाही. ते इथे आतून माणसाचा विकास झाला पाहिजे. माणसाचा सुद्धा एक त्याच्या वागण्यामध्ये, त्याच्या संस्कारामध्ये विकास झाला पाहिजे. असं काम करायचा मी प्रयत्न केला आणि तसंच आहे. मला 5 वर्षातला बदल मला तर काही माहित नाही. तुम्हीच सांगा काय झाला असेल तर मला सांगा, मी त्याच्यावर काम तुम्ही पर्यावरण मंत्री असल्यामुळे एक प्रश्न विचारतो. परळीला जो राखेचा मुद्दा चालू आहे त्याच्यामुळे प्रदूषण आणि किंवा ती राखेची जी काही स्मगलिंग वगैरे आहे, तर प्रदूषणाच्या अनुषंगाने किंवा स्मगलिंगच्या अनुषंगाने काय त्याच्यात करणार आहात तुम्ही, कसं असेल? मी प्रदूषणापुरतं बोलते. मी जेव्हा पालकमंत्री होते तेव्हाही मी हे प्रदूषण रोखण्याचा पूर्ण प्रयत्न केला. कधी मला राखेचा ट्रक उघडा दिसला जाताना तर मी थांबवायचे, त्याच्यावर कारवाई करायचे, त्याच्यावर गुन्हा दाखल करायला लावायचे. आताही मी तेच करणार आहे. राखेचं प्रदूषण नियमाने ती राख उचलली जावी, नियमाने कव्हर करून न्यावी. अशा प्रकारचं कुठेही प्रदूषण आढळलं तर ज्याचा ट्रक आहे त्याच्यावर आणि जिथे तो चाललाय आणि जिथून तो चाललाय या सगळ्यांवर कारवाई होईल. राखेच्या विक्रीबाबत काही नियम करणार आहात? तो माझा संबंध नाही. विक्रीचा माझ्या हातात येत नाही. संतोष देशमुख खुनाचा सध्या खूप राज्यभर चर्चा आहे. 3 एजन्सी याचा तपास करत आहेत. तुम्ही काही आढावा घेतला? काय संतोष देशमुख खून प्रकरणाची 3 एजन्सी वेगवेगळ्या मी आढावा घेणं अपेक्षित नाही. तुम्ही अधिकाऱ्यांशी काही मी आढावा घेणं अपेक्षित नाही. समजून घ्या तुम्ही. कोणी जर म्हणत असेल की गृहमंत्र्यांनी असं केलंय, हे ठरणार आहे, हे ठरले, तर ते चुकीचं आहे. मी आढावा घेणं अपेक्षित नाही. हे गृहमंत्रालयाचा विषय आहे आणि मला आढावा देणार पण नाही ते, कारण या विषय गोपनीय असतात. हे फक्त कोर्टासमोर सादर होतील. जर कोणी अशा काही म्हणत असेल की मला ह्याची माहिती आहे, त्याची माहिती आहे, तर ते संवैधानिक कक्षेच्या बाहेर आहे. मी आढावा घेणं अपेक्षित नाही. मी गृहमंत्री नाही. गृहमंत्री आढावा घेतील, पोलीस आढावा घेतील आणि ज्युडिशरी त्याचा निर्णय. नेत्यांनी आढावा घेतलाच नाही पाहिजे. नेत्यांनी आढावा घेतला नाही पाहिजे. माझे गृहमंत्री माझ्या पक्षाचे आहेत, माझे नेते आहेत, माझ्या पक्षाचे नेते आहेत, राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी जर तपासाची दिशा ठरवली आहे आणि त्यांनी वचन दिलंय की न्याय देणार, तर तो तपास चुकीचा चाललाय असं मी म्हणणं मला नाही वाटत योग्य. परळीमध्ये ज्या खुनाच्या घटना यांची देखील 15 महिन्यापूर्वी हत्या झाली होती. अद्याप एकही आरोपी अटक नाही. तिथं देखील पॉलिटिकल प्रेशर होता, त्यामुळे आरोपी अटक केली नाही असं त्या कुटुंबाला देखील सगळ्या ज्या घटना आहेत तपासणी झाली पाहिजे. त्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी कशा ते कारण मला कधी बोलले नाही. ते रोज माझ्याशी म्हणजे ओळखीचे लोक आहेत, ते कधीच मला येऊन बोलले नाही. मलाही आश्चर्य वाटतं. आता म्हणत असतील तर त्यांच्यावर न्याय मिळाला पाहिजे. महादेव मुंडे, महादेव गित्ते किंवा आधीचे जे बापू आंधळे हे जे सगळे खून प्रकरण किंवा ही यादी जी समोर येते परळीची, तर ह्या घटना होऊ नयेत किंवा परळीमध्ये हे जे ह्या काही घटना होऊ नयेत असं काय, ही प्रवृत्ती आहे. मला वाटतं हे अत्यंत मला व्यथा वाटते अशा घटनांनी. परळी करू नका. मी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी घटना आहे. तुमचा फोकस परळीकडे आहे. घटना सगळीकडे आहेत. मी तुम्हाला अशा अनेक घटना मी RTI कडनं माहिती आहे माझ्याकडे, कोणत्या मतदारसंघात, कोणत्या जिल्ह्यात काय घटना घडतात.